परळी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सध्या कोणकोणत्या अडचणीत आपण हे जाणून घेण्यासाठी आपण थेट ऊस उत्पादक शेतकरी यांच्या शेतामध्ये पोहोचलेलो आहोत. काय सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय? सध्या ऊसाला 13-14 महिने झालेले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मी ऊस लावलेला आहे आणि पूर्ण ऊसाचे मुदत पूर्ण होऊन ऊस निसवला आहे. ऊस निसवला म्हणजे पूर्ण त्याच्या वजनामध्ये आणखी घट होऊ शकते. त्याच्यातून जंगली प्राणी, रानडुकरं वगैरे त्याचा सतत त्रास असतो. जर कारखान्याने जर वेळीच नेला तर रानडुकरापासून होणारी नासधूस किंवा होणारा शेतकऱ्याचा लॉस तोटा हे कमी होईल आणि जे निसवल्यामुळे जे वजन आणखी घटत चालले ते जर टायमात नेलं तर आणखी थोडं शेतकऱ्याला बरं पडेल. तर कारखान्यानं थोडं लक्ष दिलं पाहिजे म्हणजे गाडी टाकण्यासाठी इकडं. काय खरं तर डिसेंबरमध्ये प्रति दरवर्षी तर गाड्या वगैरे पडायच्या. काय परिस्थिती आहे? हा आमचा जो शिवार आहे, हा मोहागाव, मोजे मोहागाव परळी तालुक्यातलं गाव आहे. इथलं जे क्षेत्र आहे ते ऊसाचं प्रमाण पण आहे बऱ्यापैकी. कमी झाले प्रमाण, परंतु आहे आज बी काही शेतकऱ्यांकडं बऱ्यापैकी ऊस उभा आहे. परंतु दरवर्षी जो आमच्या इथला जो प्रश्न आहे महत्त्वाचा, की डिसेंबरपर्यंत गाड्या काय अद्यापपर्यंत आमच्याकडे पडलेल्या नाही. म्हणजे जसं जसं मार्च, एप्रिल, मेचा काळ येईल उन्हाळ्याचा, तसं तसं आमच्याकडे ऊसाच्या गाड्या टाकल्या जातात. कशा टाकल्या जातात? की जे काही आमच्याकडे ऊसतोड कामगार जे आहेत, इकडल्या कारखाने म्हणजे आपल्या भागातले ऊसतोड कामगार हे कर्नाटक तिकडल्या भागामध्ये ऊस तोडून ज्यावेळेस तिकडचा त्यांचा सीझन संपतो आणि ज्यावेळेस ते इकडे येतात त्यावेळेसच आमच्याकडं ऊस तोडायला सुरुवात होते. परंतु त्यावेळेस काय होतं की 15-16 महिने ऊसाचा कालावधी होऊन गेलेला असतो. त्याची रिकव्हरी पण चांगली होऊन गेली. आज जरी बघितलं तुम्ही तर ऊसाला तुरे आलेले आहेत. म्हणजे त्याचा काळ पूर्ण झाले. आज 14 महिने पूर्ण झालेत आज, किंवा 15 महिने आमच्या इथल्या ऊसाला पूर्ण झालेत. पण अजूनही कुठल्याही कारखान्याची ऊसाची गाडी आज आमच्या गावामध्ये पडलेली नाही आहे. म्हणजे इकडं ऊस आंदोलन आम्ही करतोय. ऊसाच्या भावासाठी शेतकरी सगळेजण लढत आहेत. किसान सभेच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्यांचे एकत्रित करण्याच्या माध्यमातून असेल. परंतु आज जरी पण वजनामध्ये जर घटली तर जो भाव आज अपेक्षित होता, ज्या आंदोलनातून आम्ही मिळवला आहे जो भाव, तो आज शेतकऱ्यांना मिळणार नाही. म्हणजे ऊसाचा जो कालावधी आहे तो आज ऊस आमचा गेला पाहिजे आणि ऊसाच्या तुडी या ठिकाणी पडल्या पाहिजेत आणि मग जो काही ऊस आमच्या इथल्या शेतकऱ्यांचा आहे तो चांगल्या पद्धतीनं जाईल, वजन चांगलं भरेल आणि चांगला भाव मिळेल. हीच अपेक्षा आहे की कारखानदारानं याचं नियोजन करावं. आमचं 14-15 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. तात्काळ आपण दखल घेऊन मोजे मोहा गावातल्या परिसरातला जो ऊस आहे त्याच्यासाठी टोळीची व्यवस्था करावी आणि आमचा ऊस घेऊन जावा आणि शेतकऱ्याला भाव मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे. काय सगळे ऊस जे आहे ते निसवलेत, काय नेमकं मागणी असणार आहे प्रशासनाकडे? आता जे विशालबाया म्हणले त्यांच्याप्रमाणे ऊसाचं जे प्रमाण आहे यंदा कमी होण्याचं क्षेत्र त्याचं एकच कारण आहे की कुठलाही कारखानदार असू द्या, ते ऊस लावल्याच्या नंतर क्षेत्र जरी वाढलं आणि कमी असलं तर या मोहा परिसरामध्ये कोणताही 2-4 कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गाव असून सुद्धा वेळेवर टोळी देत नाहीत. कारण इतर एरियातल्या ज्या वेळेला ऊस संपत येईल त्याच वेळेला आमच्याकडे डोंगर टप्प्यामध्ये वाहनं टाकल्या जातात. आणि राहायला मुद्दा एक की ऊसाचं क्षेत्र कमी होण्याचं कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं आपला ऊस जरी आपण लावला तरी वेळेवर ऊस जाणार नाही. त्याच्या दास्तीपोटी आमच्याकडे जे क्षेत्र आहे ते ऊसाचं कमी झालेलं आहे. एकमेव कारण आहे त्याला की रिकोरी नाही म्हणून कधी कधी ओरडतात कारखानदार. आज बी रिकोरी जर चेक केले तर 13-13.5 प्रत्येकाच्या ऊसाला रिकोरी. मग ह्यांना भाव द्यायला परवडत नाही. एकतर कारखान्याचं एकच गोष्ट आहे, कुठलाही कारखाना असू द्या की त्या कारखान्याला कोणती व्हरायटी परवडल ती एकतर आम्हाला लावायला होते शेतकऱ्याला. आणि 10 ते 12 महिन्याला त्याला रिकोरी येत असताना 14 ते 15 महिन्याला त्याची तोडणी, ते बी असेच कुठल्या माध्यमातून नेते वगैरे जाऊन थोडे रिक्वेस्ट कारखानदाराला करून काहीतरी 1-2 टोळ्या कसं तरी टाकते. ते आताच विशालबाया म्हणल्याप्रमाणे 15, 16, 14 असं 14 महिन्याच्या आत तर कुठल्याही ऊसाला गाडी लागत नाही. ह्याचं एकमेव कारण आहे. जरी आज ह्यांनी आंदोलनाच्या रूपातून जरी भाव मिळवला असला तरी आज इकडं 10 रुपये वाढवून देणार कारखाना आम्हाला, परंतु आमचं 2 टनाचं नुकसान म्हणजे गाडीमागं 2-2 टनाचं आमचं नुकसान होईल. त्याच्यामुळे वेळेस जर ऊस कारखान्यानं न्याला तर आमचं ते नुकसान पण टळल आणि भविष्यामध्ये आमचं कार्यक्षेत्र ऊसाचं वाढेल. म्हणून आम्हाला सर्व कारखानदाराला परिसराला एकच विनंती करायची आहे की आमच्याकडे टोळ्या टाकून आमचा वेळेत ऊस तोडून न्यावा, एवढीच आमची कारखानदाराला ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे. काय खरं तर शेतकऱ्यांना ऊसाला भाव मिळालाय, मात्र वेळेत ऊस जाताना दिसत नाहीये. या परिसरातील आमचा ऊस एकतर आमच्या ऊसाला कमीत कमी 15 महिने लागतात तोडायला. आणि काय होते, बाहेरच्या टोळ्या येतात
आणि ऊसाची परिस्थिती पूर्ण पाचट जी आहे ती वाळून जाते. ज्यावेळेस बाहेरची टोळी येते त्यावेळेस ऊस तोडायला देखील एकरी आम्हाला 10,000 15,000 द्यावं लागतात. पुन्हा मजुरांना त्या बकरे द्या, कोंबडे द्या, ह्या पद्धतीत म्हणजे शेतकरी कमीत कमी 25-30 हजार रुपयामध्ये माती चालला आणि अडवणूक होती शेतकऱ्याची. आणि तात्काळ आमच्या आणखीन गावात एकही टोळी आणखीन कारखान्याची पडली नाही. आमच्या भोवती कारखाना म्हणजे गावाच्या भोवती कमीत कमी 10 ते 12 कारखाने आहेत आम्हाला शेजारी, पण आणखीनही आमच्या गावात एकही टोळी आलेली नाही आहे. तुमची काय नेमकं इथल्या स्थानिक नेते मंडळी असतील, प्रशासनाला असेल, नेमकी कोणती मागणी असणार आहे? कोणती मागणी असणार आहे प्रशासनाकडे, इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी? आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की आमच्या इथला ऊस लवकर गेला पाहिजे. प्रशासनानं पण जबाबदारच आहे, कारण साखर आयुक्त, साखर संघ हे शेतकऱ्याचा ऊस घेऊन जाण्यासाठीच त्या ठिकाणी त्यांचंच कंट्रोलिंग याच्यावरती असतं. जसा भाव देण्यासंदर्भामध्ये आपण आंदोलनाला तुम्ही यशस्वी केलं, तसंच तुम्ही ऊस घेऊन वेळेमध्ये ऊस घेऊन जाता यावं याच्यासाठी पण चांगल्या पद्धतीचं नियोजन करावं आणि ऊस घेऊन जावा, जेणेकरून शेतकऱ्याला पण ऊस पीक परवडेल. जर 15-16 महिने जर तुम्ही ऊसाला लावत असाल तर ते परवडणार नाही पीक, कारण आज आमच्याकडे 3-3 पिकं आमचे शेतकरी घेऊ शकतात जर ऊस नसेल तर. म्हणजे कापूस घेऊन त्याच्यानंतर कांद्यासारखा गोटाचं उत्पादन घेत आहेत आणि नंतर शेवटी बाजरीचं पीक घेत आहेत. म्हणजे असं सुद्धा किमान 2 पिकं तरी आमच्या हातामध्ये पडायलेत लवकर 6-6 महिन्याच्या अंतरानं. आणि मग ऊसाला जास्त का 16 महिन्यामध्ये किती वेळ चालला, म्हणजे एप्रिल मेपर्यंत ऊसाचा वेळ चालला ना. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कुठेतरी वाटायला की आपण जी मेहनत करतोय ती मेहनत आपली चुकीच्या ठिकाणी जायलेली आहे आणि मग शेतकरी ऊसापासून लांब चाललेले आहेत. कधी यावर्षी या अगोदरच्या वर्षी म्हणजे कोणकोणत्या वर्षी म्हणजे चांगला व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांचा ऊस गेला असं काही नियोजन? आमच्याकडे नियोजन अशाच पद्धतीचं आहे. आमच्याकडे डिसेंबरपर्यंत तर कधीच ऊस गेलेला नाही आतापर्यंत. डिसेंबरच्या नंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ह्या 2-4 महिन्यामध्येच त्या ऊसाच्या गाड्या बिड्या आमच्याकडे येतात आणि नंतर ऊस जातो. डिसेंबरपर्यंत आजपर्यंत नाही जात. हां, डिसेंबरच्या पुढं जातो. तर ते जरा थोडंसं लक्ष देऊन आम्ही म्हणजे आडमुठी भूमिका आम्ही नाहीत घेत या ठिकाणी, कारण शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि तुम्ही त्याचं नियोजन प्रॉपर करा. नियोजन केल्यानंतर बरोबर शेतकऱ्याचा ऊस जाईल, त्यांना व्यवस्थित त्या जो भाव जाहीर झाला आहे तो भावाचे पैसे पण त्यांच्या योग्य पदरात पडतील. अन्यथा शेतकरी हवाल दिलं आहे, बरोबर आहे काय आसमानी सुलतानी संकट आहेत, खताचे भाव भरमसाठ वाढलेले आहेत. 2100 रुपयाला 10-26 पोतं झाले, ह्याच्याकडे तर कुणाचं लक्षच नाही. म्हणजे आज खत जर टाकायचं म्हणलं 1 पोतं तर 2100 रुपयापासून सुरुवात करावी लागते. एकरी खताचं व्यवस्थापन आहे, पाण्याचं नियोजन आहे, डुकराचा त्रास आहे, बरोबर आहे का नाही. म्हणजे रात्री अपरात्री येणारी लाईट आहे, मग म्हणजे रात्री 12 ते 8पर्यंत कधी शिफ्ट असतात लाईटच्या, त्याच्यामध्ये पाणी शेतकऱ्याला द्यावं लागतंय. म्हणजे साप आहेत, विंचू आहेत, या सगळ्याचा आता बिबट्यासुद्धा सदृश परिस्थिती आमच्या भागामध्ये कधी कुठलं तरी जनावर खाल्लं मारलं अशी चर्चा बघायला आम्हाला मिळते. येरड्याच्या ठिकाणी काही लोकांनी बघितलं आहे, पण तो म्हणजे एक भीती सदृश परिस्थितीमध्येच त्या शेतकऱ्याला या सगळ्या पिकाचं उत्पादन घ्यावं लागतंय. मग कुठंतरी शाश्वती लाभली पाहिजे, कुठंतरी संरक्षण या ठिकाणी शासन कशासाठी असतो तर संरक्षण देण्यासाठी. तर त्यांनी ते संरक्षण पण शेतकऱ्याला द्यावं आणि शेतकऱ्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहावं, तर शेतकरी उभा राहील नसता. अन्यथा सगळं खाजगीकरणाकडे चाललेलं वातावरण आहे, तिकडे शेतकरी झुकतील आणि मग पुन्हा शेती हाताशी राहणार नाही. एकतर आमच्या भागातले सगळे अल्पभूधारक शेतकरी आहेत, मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक पिढ्यात शेतीचं प्रमाण कमी होऊ लागलेलं आहे. डोंगरपट्टा भाग आहे आणि मग कधी 2-3 वर्षाला परत दुष्काळ असतो आमच्याकडं. कधी आताच बघितलं किती मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, म्हणजे खरीपाचं पूर्ण पीक आमचं संपून गेलेलं आहे. म्हणजे जे काही दुसरं बाकी कापूस हे होतं ते सगळं सोयाबीन हे होतं, जे राहिलं ऊस ते तरी घेऊन जा. आता खरं तर हे म्हणतायत की ऊस भावासाठी देखील आंदोलन करावं लागले, मात्र आता ऊस जाण्यासाठी देखील शेतकऱ्यांना एक चळवळ उभा करावं लागते काय, असा प्रश्न उपस्थित राहतो शेतकऱ्यांना. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जे बोलले ते योग्यच आहे. त्या ऊसाच्या संदर्भात भाववाढीच्या विषयावर आंदोलन छेडावं लागले हे तर मान्यच करावं लागेल. परंतु आंदोलन छेडल्याच्या नंतर सुद्धा आता ऊस का जात नाही किंवा का नेत नाहीत ह्या संदर्भात सुद्धा आंदोलन करण्याची शेतकऱ्यावर आमची वेळ येण्याच्या मार्गात आहे. कारण इतर ठिकाणी मी येता जाता कुठंतरी बघतो कारखान्याच्या म्हणजे तोडीच्या संदर्भात ऊसाच्या, तर त्यांचं म्हणणं आहे की इकडले प्रोग्राम नाही तिकडले नाही. आता ऑक्टोबरचे ऊस आहेत आमच्यातले उभा थोडेफार जे काय आहेत ते, आणि ह्या गावाला जर टोळीच नसेल तोडच नसेल तर पुढचा प्रोग्राम निघणार कसा. म्हणून कारखानदारांनी 1-2 टोळ्या टाकून जर ऊसाची तोडणी झाली तर ते समजा नोव्हेंबरचा तुटल, असा ऑक्टोबर तुटल्यावर नोव्हेंबर तुटल. पण अद्याप एकही टोळी नसल्यामुळं आमच्या गावचा प्रोग्राम आणखीन निघाला नाही असे कारखानदारचे उडवाउडीचे उत्तर असतात. त्याच्यामुळं आमचे एकच म्हणणं आहे की व्यवस्थित जी तोडणी व्हायला पाहिजे वेळेवर
त्याच्यातून आमचं वजन थोडंफार वाढेल आणि त्या वजनाच्या रूपातून आम्हाला 10-5 रुपये पण मिळतील. आता खरं पाहिलं तर आपल्या तालुक्यातले म्हणजे किती कारखाने जे आहेत ते त्यांच्या इथं टोळ्या उपलब्ध झालेत असं काही माहिती आहे? नाही, अजून कुठलाच कारखाना अजून नाही. एकही कारखान्याने अजून येऊन काय ऊसाची परिस्थिती आहे, काय आज किती क्षेत्र आहे, असं तर काय आमच्या निदर्शनास आलं नाही की कुणी बघितलंय म्हणून आणून. आपल्या एरियामधला वैद्यनाथ आहे त्यांनी कुठं टोळ्या वगैरे दिलेत अशी काही नाही, अजून नाही. वैद्यनाथ आहे, तेलगाव कारखाना पण आमच्याकडून इथलं ऊस नेतो. पण अजून तर तागायत आणखी कुणी आमच्यातून नेलेलं नाही किंवा टोळ्या पण आल्या नाहीत. त्यांचे अधिकारी येऊन गेले असतील, परंतु काय अजून काही शेतकऱ्यांशी त्यांचा संवाद नाही आहे. हां, नोंदी आहेत, रीतसर आहे सगळं. शेअर्स धारक आमच्या इथं शेतकरी आहेत. त्यांचं तर ऊस नेलाच पाहिजे. कधी हे कारखाने ऊस नेतील हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे म्हणायचं. आमचं म्हणणं आहे की लवकरात लवकर न्या, वजन चांगलं भरेल, भाव चांगला भेटेल, ह्या उद्देशानं आमचं म्हणणं आहे. आपण ऊस न्यावा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच आव्हान आहे की कसं आहे, शेतकऱ्यांना काही कुठंतरी आपण त्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. सगळी परिस्थिती शेतकऱ्याच्या विरोधात असताना निसर्ग पण विरोधात आहे, प्रशासन पण तेवढं काही सहकार्य करत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये किमान त्यांची पिकं जी काय आहे, हमी भावाचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. तो पण म्हणजे सोयाबीन कापसासारख्या पिकाला आज हमी भाव मिळत नाही आहे. मग त्याची सगळी परवड असताना उत्पन्न कमी आणि विकताना सुद्धा परवड मोठ्या प्रमाणावरती होऊ लागली आहे शेतकऱ्यांची. मग अशा वातावरणामध्ये किमान आपण कारखाना म्हणून, कारखान्याचं व्यवस्थापन म्हणून, प्रशासन म्हणून आपण शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जावा, वेळेत त्याचं नियोजन करावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. या तुम्ही जे आंदोलन वगैरे केलं कोणत्या कोणत्या कारखान्यानं भाव जे आहे ते जाहीर झाला आणि कितीचा भाव दिला असं काय माहिती? आम्ही आंदोलन केलं. आम्ही त्याच्यामध्ये पहिल्यांदा माजलगाव तालुक्यातले कारखाने होते. त्याच्यामध्ये छत्रपती कारखाना आहे, बजाजचा कारखाना आहे, प्रकाशदादांचा लोकप्रिय सुंदरराव सोळंके साहेबांचा त्यांच्या नावाचा कारखाना आहे. पुन्हा नंतर आपल्या वैद्यनाथचा कारखाना आहे. पुन्हा नंतर लिंब्याचा पण आहे कारखाना. नंतर आपण 20 शुगर आहे. इथं या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं. ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही आंदोलन केले. आणि इकडं जर बघितलं आपण जे काही सुंदरराव साहेबांच्या नावाचा जो कारखाना आहे, त्यांनी 2750 रुपये ही पहिली उचल जाहीर केलेली आहे. बजाजनं पण केलेली आहे. त्याच्यानंतर छत्रपती कारखाने पण जाहीर केले. आणि जो वैद्यनाथ कारखाना जो आहे, ज्याचा आता आपण बघतो की तो प्रायव्हेट तत्वावरती चालवण्यासाठी दिलेला आहे, ओंकार शुगरला, तर त्यांनी 2962 रुपये पहिली उचल देण्याचं जाहीर केलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदाच मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन उभं राहिलं की ऊसाच्या भाववाढीच्या संदर्भामध्ये. आणि मग ते ऊस भाववाढीच्या संदर्भात आंदोलन उभं राहिलं. मग त्याच्यामध्ये आमचेच नेते असणारे कॉम्रेड अजय बोरांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभं राहिलं. किंवा अजून युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून काही तरुण कार्यकर्ते पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. आणि त्याचं लोन पाहता पाहता परभणी जिल्ह्यामध्ये पण सर्वाधिक भाव जे आहे ते कोणत्या कारखान्याने दिले? आता सध्या वैद्यनाथ ओंकारेश्वर कारखान्यानं तो दिलेला आहे 2962 रुपये. आणि त्यांनी जाहीर पण केलं आणि तसं ते अंमलबजावणी पण करण्याचं पत्र त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. फक्त त्यांच्या गाड्या वगैरे पडावेत या ठिकाणी एवढीच आमची की त्यांनी आपण बाहेर भाव जाहीर करून एक चांगली भूमिका या शेतकऱ्यांना आशादायक वातावरण आपण केलेलं आहे. हां, की आपण बाहेरून ऊस आणण्यापेक्षा आपल्या कार्यक्षेत्रातला ऊस उचलावा. कारण हे शेतकरी आपल्या कारखान्याचे सहकार तत्वामध्ये असताना शिरसधारक आहेत. आणि आता ठीक आहे, जरी खाजगीकरण झालं असलं तरी आता त्याच्या बाबीमध्ये आपल्याला जायचं नाही आहे, परंतु आपण ऊस न्यावा एवढी आमची माफक अपेक्षा आहे. आणि आपण न्याताल एवढी विनंती आम्ही आपल्या चॅनलच्या वतीनं करतो. धन्यवाद. खरं तर प्रत्येक शेतकऱ्याचे आहे ते आपले पोट तिडकीने या ठिकाणी बोलत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या परिसरातले ऊस निसवलेत, त्यामुळं याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. मात्र हे कारखाने कधी आणि कोणत्या परिसरामध्ये या टोळ्या उपलब्ध करून देतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या ऊस उत्पादक शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीमध्ये असल्याचं देखील पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया, बीड, परळी.